महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पसरणी घाट परिसरातील दक्षिण काशीबाई येथे एका जिद्दी शेतकऱ्याने फुलवला सफरचंदाचा मळा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे। राज्यभरातून पर्यटक या अनोख्या सफरचंद बागेला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत। या यशस्वी प्रयोगाची दखल घेत सातारा जिल्हा प्रशासनासह पश्चिम महाराष्ट्र महसूल विभागाचे आयुक्त आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही प्रत्यक्ष शेतावर भेट देत सफरचंद उत्पादक शेतकरी बापू भिलारे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले। जिल्हाधिकारी संतोष पाटील व आयुक्तांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन बापू भिलारे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांच्या अभिनव प्रयोगाचे अभिनंदन केले। तसेच महाबळेश्वर आणि पाचगणी येथे येणाऱ्या पर्यटकांनी या सफरचंद बागेला आवर्जून भेट द्यावी। तसेच स्थानिक शेतकऱ्यांनी या यशस्वी प्रयोगातून प्रेरणा घेऊन या भागात सफरचंदाचे उत्पादन वाढावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले। काढून पाहूया। खूप सुंदर आहे, चांगलं मॅच्युअर झालेलं फळ आहे। काश्मीर किंवा हिमाचलच्या सफरचंदासारखाच कलर ह्याचा डेव्हलप झालेला आहे। सुरुवातीला आपल्याकडे अशा पद्धतीची शेती कुठेही केली जात नव्हती। आपल्याला असं वाटायचं की आपलं वातावरण या फळपिकासाठी सुटेबल नाही आहे, परंतु या प्रयोगातनं आता जवळपास सिद्ध झालेलं आहे की महाराष्ट्र हा भारतातला सगळ्यात जास्त प्रकारची फळं पिकवणारा प्रदेश आहे आणि जी कमतरता आजपर्यंत होती ती सुद्धा आता भरून निघालेली आहे। हे सफरचंद आहे आणि हे सफरचंद वाईच्या पसरणीच्या माळरानावर किंवा जमिनीमधनं उगवलेलं सफरचंद आहे। आता जे पर्यटक पाचगणी आणि महाबळेश्वरकडे येतील त्यांना बागेत जाऊन स्वतःच्या हाताने फळझाड किंवा हे फळ तोडून घेऊन खाण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे। या निमित्तानं जिल्हाधिकारी म्हणून मी राज्यातल्या देशातल्या पर्यटकांना विनंती करतो की ज्यावेळेस आपण पाचगणी आणि महाबळेश्वरला भेट द्याल त्यावेळेस आमच्या पाचगणीच्या शेतकरी राजू भिलारे यांच्या शेताला आपण आवर्जून भेट द्या। त्यांच्या शेतातली ही फळझाडं तुम्ही आवर्जून विकत घ्या आणि त्यांनी केलेल्या प्रयोगाला समर्थन द्या, एवढंच मी आपल्या आपण हे ॲपल खाऊन तुम्हाला टेस्ट कशी वाटली याचा अनुभव सांगा। हो, बघा, आपण ॲपल निवडत असताना भारतीय जातीचे ॲपल आणि परदेशी ॲपलना आपण म्हणतो की त्यांच्यामध्ये ज्यूस कंटेंट जास्त आहे किंवा ज्युसी असतात असं आपण म्हणतो। आपले ॲपल गोड असतात आणि परदेशी ॲपल ज्युसी असतात, परंतु या सफरचंदामध्ये हे दोन्हीही गुण आहेत। हे ज्युसी पण आहे आणि गोड पण आहे। जी आपली रिक्वायरमेंट आहे, भारतीय माणसाची जी आवड आहे, त्या दोनही आवडी पूर्ण करणारं हे फळ आहे। त्याच्यामुळे हे एक नंबरचं फळ आहे। नमस्कार, मी माधुरी यादव। राजू भिलारे यांचं हे शेत आहे। तर सुरुवातीला जेव्हा आम्ही ह्यांना भेटलो होतो तेव्हा त्यांनी सफरचंदा झाडाची पूर्ण कटिंग केली होती। काश्मीरमधून त्यांनी मार्गदर्शन घेत होते सुरुवातीला। तर त्यांनी सांगितलं होतं की आता कटिंग केलं तर आम्ही तुम्हाला हे करणार नाही, तुमची झाडं मरून जातील। तर त्याच्यानंतर आमची आणि त्यांची भेट झाली होती। तर मी त्यांना सांगितलं होतं की आपली कंपनी MI लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचं एक ब्रँड आहे इंडिया ग्रो म्हणून। तर त्याची खतं ह्यांना वापरायला सांगितली होती, ओलिप, ग्रो मॅजिक आणि MI स्प्रे भूअस्त्र। तर भूअस्त्र त्यांनी जमिनीमधून टाकलं होतं आणि ग्रो मॅजिक, ओलिप आणि MI स्प्रे याची दर 15 दिवसांनी ते फवारणी करत होते। तर त्याचा फायदा असा झाला की त्यांच्यात हे जे रोपं होते तर त्याला फुलंही लागली आहेत, फळं लागले, तर ते आता एकदम खुश आहेत। आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये फर्स्ट टाईम असं झालं आहे की ॲपलची लागवड झाली आहे आणि ॲपल पण आली आहे। नमस्कार, माझं नाव राजू भिलारे, पसरणी, तालुका वाई, जिल्हा सातारा। मी सातारा जिल्ह्यामध्ये पहिली सफरचंदाची शेती केलेली आहे आणि अशा पद्धतीनं का आपल्या सफरचंदाला फळं लागलेली आहेत। हे डेअरिंग केलं म्हणजे आपलं महाबळेश्वर तालुका असल्यामुळं की इथं मिनी काश्मीर म्हणतात म्हणून मी सफरचंद लावायचं धाडस करून ही अशा पद्धतीने मी शेती केलेली आहे। ह्या शेतीला माझ्या 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आता सरासरी एका झाडाला कमीत कमी 10 ते 15 किलो माल आत्ता लागलेला आहे आणि सर्वप्रथम झाडांचे खड्डे काढून शेणखत वगैरे टाकून ऑर्गॅनिकमध्ये सर्व ह्याच्यावरती काम करून ह्या शेतीचं मी असं उत्पन्न घेतलेलं आहे।
आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.